योजनेच्या निधी वाटपाचा कार्यक्रम होतोय। रेशीमबाग मैदानावर दुसऱ्या टप्प्यामधील लाभार्थी महिलांना निधीचं वाटप होणार आहे आणि या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे उपस्थित असतील। तर लाडक्या बहिणींनो, बँक खातं चेक करा। 1,10,00,000 लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झालाय। नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे दोन्ही हप्ते डीबीटी गव्हर्नमेंट द्वारे 3,000 रुपये आलेले आहेत। लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। जवळपास आज 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। अखेर एकनाथ शिंदे साहेबांनी वर्ष संपायच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच आज बुधवार 31 डिसेंबर रोजी लाडक्या बहिणींना खुशखबर दिल्या। माफ करा लाडक्या बहिणींनो, 2025 वर्ष आजपासून संपणार आहे आणि नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये देखील आज राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सोडण्याची ऑर्डर एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे। ज्या काय आमच्या 2025 मध्ये चुका झाल्या त्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी आम्हाला माफ करावं। काही तांत्रिक अडचणीमुळे नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे येण्यासाठी आता एवढी खूपच या ठिकाणी वेळ लागला होता। आम्ही काल संध्याकाळी बँकांच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कसल्याही परिस्थितीमध्ये आज बुधवार 31 डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस आहे। सर्व बहिणींना कसल्याही परिस्थितीमध्ये बँकेच्या खात्यावरती 3,000 रुपये सोडण्याची ऑर्डर या ठिकाणी बँकांच्या अधिकाऱ्यांना दिलेली आहे आणि तशा प्रकारे लाडक्या बहिणींना आज सर्वांना पैशांचं वितरण सकाळी 10 वाजल्यापासून या ठिकाणी होऊ लागले। कदाचित तुम्हाला विश्वास बसत नसेल, परंतु खरोखर या ठिकाणी पैशांचं वितरण होऊ लागले। आता जे काय इथून पुढे आता या ठिकाणी बातमी सांगणार आहे तर ती 100% या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी जी दिल्या ती सांगणार आहे। आतापर्यंत तुम्ही ज्या बातम्या पाहिल्या तर या ठिकाणी आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा बातम्या होत्या, परंतु एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की 2026 पासून म्हणजेच आता उद्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होते। प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला महिलांच्या खात्यावरती पैशांचं वितरण केलं जाईल अशा प्रकारचा विश्वास यांनी आता दिलेला आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरच्या आता हप्त्याची वाट बघावी लागली आणि त्यांना पैशांचं वितरण अजून पण झालेलं नाही, त्यांना आज वाटपाचा शेवटचा दिवस आहे। कारण वर्ष पूर्णपणे आता संपत आहे आज आणि प्रत्येक योजनांची नवीन सुरुवात या ठिकाणी नवीन वर्षानिमित्त उद्या होत असते। त्यामुळे 2025च्या नोव्हेंबर डिसेंबरच्या या 2 महिन्यांचा जर 3,000 रुपयांचा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता या ठिकाणी अजून पण तुम्हाला मिळालं नसेल तर आज तुमच्या खात्यावरती शेवटचा दिवस असल्याने 100% पैशांचं वितरण या 12 जिल्ह्यामध्ये होणार असल्याची माहिती या ठिकाणी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं बघायला मिळतंय। लाडक्या बहिणींना अखेर पैसे वाटण्याचा मुहूर्त लागला आहे। 9,000 कोटी रुपये बँकांना या ठिकाणी वर्ग केलेत। राज्यातील टोटल 36 जिल्ह्यापैकी 24 जिल्ह्यामध्ये महिलांना 3,000 रुपये नोव्हेंबर डिसेंबरचे मागील 15 दिवसांमध्ये वाटण्यात आले होते। 12 जिल्हे फक्त उरले होते आणि त्या जिल्ह्यातील महिला आतुरतेने वाट बघू लागल्या होत्या। त्यांच्या खात्यावरती आज पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून होणार आहे। मग आज कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे याची यादी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी वाचून दाखवल्या। लाडक्या बहिणींनो, ही 100% खरी बातमी आहे। आज शेवटचा वर्षाचा दिवस आहे, त्यामुळे खरोखर पैशांचं वितरण सुरू करण्यात आले। लाडक्या बहिणी आज एकही लाडकी बहीण शिल्लक राहणार नाही, कारण हा 2025चा शेवटचा दिवस असल्याने आज 2025च्या नोव्हेंबर डिसेंबरचे पैशांचं वितरण केल्याशिवाय या ठिकाणी बँका अजिबात बंद होणार नाहीत। सर्वांच्या खात्यावरती आज नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। मग आता एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की 36 जिल्हे आपल्या महाराष्ट्र राज्यात आहेत, त्यापैकी 24 जिल्ह्यामध्ये आता पैसे महिलांच्या खात्यावरती मागील 15 दिवसापासून मिळाले आहेत। फक्त 12 जिल्हे वाटपाचे नोव्हेंबर डिसेंबरचे बाकी राहिले होते। मग त्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण मागील त्या ठिकाणी 15 दिवसामध्ये जर तुम्हाला झालं नसेल तर तुमच्या खात्यावरती या ठिकाणी आज पैशांचं वितरण होणार आहे। बघा, काल परवा अनेक महिलांना 3,000 रुपये आले आहेत, परंतु तुम्हाला जर जमा झालं नसतील तर त्याचं कारण म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे, या 4 बँकांचा सर्व्हर या ठिकाणी सतत डाऊन येत होता। म्हणजेच तिकडून सरकारने जवळपास 9,000 कोटी रुपये आता परवा दिवशीच बँकांना दिलं होतं, परंतु बँकांच्या अधिकाऱ्यांशी जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा झाली की आता एकनाथ शिंदे साहेब बँकांच्या अधिकाऱ्यांना म्हणू लागले होते की महिला वाट बघू लागले आहेत आणि तुम्ही डीबीटीच्या माध्यमातून महिलांना नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये अजून पण का सोडले नाहीत। यावरती एकनाथ शिंदे साहेबांना बँकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले, सोमवार मंगळवार या 2 दिवशी फक्त मोजक्याच लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे गेलेत, कारण स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक तसेच खेडेगावातील ज्या काय बँका आहेत
तसेच या ठिकाणी आता महत्त्वाची पोस्ट ऑफिस या बँकामध्ये सर्व डाऊन येत असल्याने तिकडून सरकारने पैसे सोडून पण महिलांच्या खात्यावरती पैसे वितरणासाठी मोठी अडचण निर्माण होत होती। अखेर आज सकाळी डीबीटीची प्रोसेस व्यवस्थित झाल्या आणि सर्व्हर सुद्धा जो काय डाऊन प्रॉब्लेम होता तर तो व्यवस्थित झालाय आणि आज बुधवार 31 डिसेंबर रोजी राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी जमा होऊ लागलंय। आज बुधवारी जवळपास राहिलेल्या 33 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे सोडल्याची माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना काय दिले आहे तुम्ही आता ऐकायचं आहे। आज 33 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये रक्कम त्याच्यामध्ये टाकली। आता उद्याही पैसे जमा होतील। जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये जमा होतील। लाडक्या बहिणींनो आताच एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय 33 लाख लाडक्या बहिणी ज्या शिल्लक राहिल्या होत्या त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज पैसे सोडलेत। मग आता कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे एकनाथ शिंदे साहेबांनी आता सोडलेत? पत्रकारांना बोलताना महत्त्वाची माहिती काय सांगितल्या तुम्हाला 12 जिल्हे या ठिकाणी कोणते आहेत ते लगेचच सांगतो, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता नेमका आता कोणाकोणाला मिळणार आहे हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे। कारण तुम्ही जर म्हणत असाल की सर्वांनाच पैसे मिळतील तर तसं अजिबात पैशांचं वितरण होणार नाही, कारण सरकारला सुद्धा ते परवडणार नाही। त्यामुळे नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपयांचं एकत्रित फक्त आणि फक्त या नियमामध्ये ज्या लाडक्या बहिणी पास होतील त्यांनाच पैशांचं वितरण होणार आहे। तसेच या पात्रतेमध्ये ज्या लाडक्या बहिणी बसतील त्यांनाच पैशांचं वितरण होणार आहे। तुम्ही केवायसी केले असेल किंवा केवायसी केले नसेल तरी पण सर्वांना पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावरती केले जाणार आहे। परंतु या नियमामध्ये जर तुम्ही पात्रतेमध्ये बसला तर तुम्हाला आज पैशांचं वाटप बुधवार 31 डिसेंबर रोजी डीबीटीच्या माध्यमातून केलं जाणार आहे। आजच पैसे का होणार आहे वाटप? त्याचं कारण म्हणजे आज वाटपाचा शेवटचा दिवस आहे आणि वर्षाचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे 2025 मध्ये जे काही पैसे वाटप व्हायचे तर ते आजच्या आज कसल्याही परिस्थितीमध्ये आता होणारच आहे। लाडक्या बहिणींनो एकनाथ शिंदे साहेबांनी आता मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक या ठिकाणी घेत असताना त्यावेळी अनेक महिला त्या ठिकाणी उपस्थित होत्या। त्या महिलांनी आता एकनाथ शिंदे साहेबांना विचारलं की यावेळी तुम्ही असं का आम्हाला फसवू लागलाय? 2 महिने झालं आम्ही नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे कधी येणार याची वाट बघत आहोत, परंतु पैशांचं वितरण आमच्या बँकेमध्ये का अजून तुम्ही केलं नाही? आम्ही पैशांचं वाट बघून थकलेलो आहोत। प्रत्येक जण सांगू लागलाय की आज पैसे येतील उद्या पैसे येतील, परंतु आमच्या खात्यावरती नेमकं पैशांचं वितरण का झालं नाही? एकदाच काय असेल ते तुम्ही देणार आहे का नाही सांगून टाका। यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींची माफी मागितली आणि ते म्हणाले की आम्ही 9000 कोटी रुपये बँकांना दिले आहेत, परंतु बँकांचा सर्व्हर डाऊन येऊ लागलाय। यामध्ये विशेषतः स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि विशेषतः आता पोस्ट ऑफिसमध्ये ज्यांचं खातं आहे त्या बँकांमध्ये सर्व्हर डाऊन येत असल्याने या पैशांचं वितरण आता या ठिकाणी फक्त मोजक्याच लाडक्या बहिणीच्या खात्यावरती झालेलं आहे। ज्या काही 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणी शिल्लक राहिल्या होत्या आज वाटपाचा शेवटचा दिवस बुधवारी पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे। जर लाडक्या बहिणींनो आज जर तुम्हाला पैशांचं वितरण झालं नाही तर तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरच्या हप्त्यासाठी वगळण्यात आलंय असं तुम्ही समजू शकता। कारण आज वाटपाचा वर्षाचा शेवटचा दिवस आहे, कारण उद्यापासून जानेवारी महिना सुरू होत आहे। त्यामुळे आजच्या आज पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे। तुम्हाला माहितीच असेल नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये सोडत असताना लाडक्या बहिणीच्या खात्यावरती एकत्र कधीच सोडले जात नसतात, कारण डीबीटीचा तशा प्रकारे नवीन नियम आला आहे। यासाठी 3 टप्प्यामध्ये पैसे येत असतात, ते म्हणजे सकाळच्या टप्प्यामध्ये, दुपारच्या टप्प्यामध्ये आणि रात्रीच्या टप्प्यामध्ये असं 3 टप्प्यामध्ये महिलांना मागील 15 दिवसामध्ये पैशांचं वितरण मोजक्याच बहिणींना झालं आहे। मग आता तुम्हाला पैशांचं वितरण मागील 15 दिवसांमध्ये जर अजिबात झालं नसेल तर तुम्ही आज तयार राहायचं आहे। आज खरोखर वर्षाचा वाटपाचा शेवटचा दिवस असल्याने एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व बँकेच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगून टाकले आज तुम्हाला बँका बंद करण्यासाठी थोडा वेळ लागला तरी चालेल, परंतु पैशांचं वितरण राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून सर्वांना या ठिकाणी करून टाका, अशा प्रकारची ऑर्डर एकनाथ शिंदे साहेबांनी आता दिली आहे। मग आता लाडक्या बहिणींनो आता कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे? आज बुधवार वर्षाचा शेवटचा दिवस कोणाकोणाचा या ठिकाणी आता गोड होणार आहे आपण लगेच या ठिकाणी बघणारच आहोत।
परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या नियमानुसार व कोणत्या पात्रतेनुसार तुम्हाला या पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँकेवरती होणार आहे, या अटी व पात्रतेमध्ये तुम्ही बसताय का हे सुद्धा लगेच आपण चेक करून घ्यायचं आहे. यामध्ये जर तुम्ही बसला तरच तुम्हाला पैशांचं वितरण होणार आहे. आत्ताच तुम्ही पाहिलेला आहे व्हिडिओच्या सुरुवातीला एकनाथ शिंदे साहेबांनी आज बुधवार 31 डिसेंबर रोजी राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता या ठिकाणी 33 लाख लाडक्या बहिणी राहिलेल्या आहेत शिल्लक, त्या सर्वांच्या खात्यावरती 3,000 रुपये सोडले आहेत. मग आता हा लाभ येण्यासाठी अटी पात्रता नेमकं कोणकोणत्या घालण्यात आलेत ते सुद्धा झटपट आपण 2 मिनिटांच्या आतमध्ये समजून घेऊया. त्यानंतर कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला आज बुधवारी पैशांचं वितरण होणार आहे, तुम्हाला सकाळी 10 ते 2च्या टप्प्यामध्ये पहिल्यांदा पैशांचं वितरण होईल का, 2 ते 6 वाजेपर्यंत पैशांचं वितरण होईल का, संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत पैशांचं वितरण होईल, याचीच अपडेट तुम्हाला सांगणार आहे. आता बँकांच्या डीबीटीचा एक नियम आला आहे की तुम्हाला 3 टप्प्यामध्ये पैसे मिळतील. एकदाच पैशांचं वितरण केलं जाणार नाही, कारण बँकांचा सर्व्हर या ठिकाणी डाऊन आला आहे. बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय की आता बँकेच्या अधिकाऱ्यांना रात्री 1 वाजेपर्यंत पैसे वाटपासाठी वेळ झाला तरी चालेल, परंतु आज बुधवारी कोणाला सुद्धा शिल्लक ठेवू नका, कारण आज वाटपाचा शेवटचा दिवस आहे. आपण जर आज पैसे वाटले नाही तर उद्या नवीन वर्ष सुरू आहे, त्यामुळे उद्या पैसे आपल्याला अजिबात वाढता येणार नाही, कारण प्रत्येक वर्षाच्या योजनेचे पैसे त्याच वर्षी वाटावे लागतात असं या ठिकाणी सरकारचा नियम असतो. त्यामुळे आज पैशांचं वितरण खरोखर केलं जाणार आहे, पण हे कोणकोणत्या महिलांना केलं जाणार आहे, कोणाकोणाला अपात्र करण्यात आले, कोणकोणत्या नियमानुसार तुम्हाला हे 3,000 रुपये वाटण्यात येणार आहे हे देखील आज आपण झटपट बघून घेऊया. तर बघा, पहिला नियम यासाठी लावण्यात आलाय, त्या नियमामध्ये तुम्ही बसताय का बघा. लाडक्या बहिणींनो, पहिला नियम सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलाय, ते म्हणजे ज्या बहिणींचं बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि विशेषत पोस्टात खाते असणाऱ्या महिलांसाठी पहिला नियम लावलाय. तुम्ही अर्जंटमध्ये ही 2 कामे आता करून घ्यायची आहेत. तुमच्या मोबाईलवरतीच ही 2 कामे आम्ही करायला सांगणार आहे. पुढे त्या ठिकाणी तुम्ही जरी 2 कामे केली नाही तर या बँकांचा डीबीटीचा प्रोसेस त्या ठिकाणी एकदम स्लो असल्याने तुम्हाला पैसे येण्यासाठी कमीत कमी 15 दिवसांची वाट बघावी लागणार. त्यामुळे अर्जंटमध्ये 2 कामे कोणती करायची आहेत आणि या ठिकाणी आजच्या आज पैसे कसे मिळवायचे आहेत हे सुद्धा तुम्हाला पुढे व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता या ठिकाणी दुसरा नियम जो आलाय तर तो त्या लाडक्या बहिणींसाठी आहे ज्यांना ऑक्टोबरचे पैसे 1,500 रुपये मिळालेत. आता तुम्हाला वाटत असेल ऑक्टोबरचे 1,500 रुपये मिळालेत म्हणल्यावर नोव्हेंबर डिसेंबरचे तुम्हाला 3,000 रुपये येतील, परंतु तसं अजिबात नाही. तुम्हाला जर ऑक्टोबरचे 1,500 रुपये मिळाले असतील तर नोव्हेंबर डिसेंबरचे 1,500 रुपये येण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता महत्त्वाची 2 कामे तुम्हाला करायला सांगितलेत. ते म्हणजे आता तुमचं आधार कार्ड आहे तर ते बँकेच्या खात्याला लिंक पाहिजे, आणि जर लिंक केलं असेल तर ते अपडेट करून तुम्हाला लिंक करायला सांगितलं होतं. मग तुम्ही अपडेट करत असताना तुमचं नाव पूर्ण अक्षरात, जन्मतारीख पूर्ण आहे का हे बघून तुम्ही लिंक केलं असेल तरच तुम्हाला आज पैशांचं वितरण होणार आहे. बघा, 2 नियम झाले, अजून तुम्हाला पुढचे 3 नियम सांगणार आहे. जर तुम्ही यामध्ये पास झाला तरच तुम्हाला आज बुधवार शेवटचा दिवस तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज 3,000 रुपये सोडले जाणार आहेत. आत्ताच एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले राहिलेल्या सर्व 33 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत. मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा नियम कोणता आहे आणि त्यामध्ये तुम्ही पास होताय का, फक्त 2 मिनिटे मोबाईल हातात धरून बघायचं आहे. आज बुधवार वाटपाचा शेवटचा दिवस, या 12 जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार आहे. दुसऱ्या नियमानुसार या ठिकाणी कोण कोण अपात्र होणार आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मोठी फसवणूक होत असल्याने लाडक्या बहिणींना त्यांच्या वयानुसार पैशांचं वाटप होणार आहे. बघा, तुमचं जर वय वर्ष या ठिकाणी 22 ते 35 वयोगटातील असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त 3,000 रुपये मिळणार आहेत. त्यानंतर तुमचं जर वय वर्ष या ठिकाणी आता 35 ते 45 या वयामध्ये असेल तर तुम्हाला गॅसचे 830 आणि नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये मिळणार आहेत. जर तुमचं जर वय वर्ष लाडक्या बहिणींनो आता 45 ते 65 या वयोगटातील असेल तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000, आता गॅसचे 830 रुपये आणि मतदान कार्ड जर तुम्ही काढला असेल
तर तुम्हाला 2,000 रुपये असं लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे। त्यामुळे तुमचं वय किती आहे आणि त्यानुसार हा लाभ तुम्हाला आजच्या आज या 12 जिल्ह्यामध्ये बुधवारी शेवटच्या दिवशी कोणाकोणाला मिळणार आहे याचीच अपडेट 2 मिनिटांच्या आतमध्ये समजणार आहे। तुम्हाला तिसरा नियम लावण्यात आला। आता चौथा आणि पाचवा नियम कोणता आहे, यामध्ये तुम्ही पास होताय का आणि यानुसार कोणकोणता लाभ तुम्हाला मिळणार आहे। तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि या ठिकाणी पोस्ट ऑफिस या बँकांना डीबीटीचा प्रोसेस या ठिकाणी सर्व्हर डाऊन होत असल्याने अर्जंटमध्ये लाडक्या बहिणींना ही 2 कामे मोबाईलवरतीच तुम्हाला करायची आहेत। कशी कामे करायची ते देखील तुम्हाला पुढे सांगणार आहे। आज बुधवार आहे, आज 31 डिसेंबर आहे, वाटपाचा शेवटचा दिवस। कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा गोड होणार आहे हे तर तुम्हाला सांगणारच आहे, परंतु त्याआधी आता पुढचा नियम कोणकोणत्या लाडक्या बहिणींसाठी लावण्यात आलाय ते पण सांगतो पहा। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुम्ही महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्टात या ठिकाणी या लाभाद्वारे तुमच्या घरामध्ये जर शेती असेल आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता जर तुमच्या घरामध्ये कोणी तुमचं वडील, तुमचा पती घेत असेल तर त्या बहिणींना अर्जंट सूचना आहे, तुम्हाला 10,000 रुपये महिला सन्मान बचत प्रमाणपत्रामध्ये तुम्हाला मिळणार आहेत। कोणत्या बँकेमध्ये मिळणार आहेत? स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस। नवीन वर्षानिमित्त एकनाथ शिंदे साहेबांचं लाडक्या बहिणींना हे मोठं गिफ्ट या ठिकाणी म्हणावं लागेल। हे 10,000 रुपये कसे मिळवायचे हे चौथ्या नियमानुसार तुम्हाला लगेच पुढे सांगणार आहे। हा व्हिडिओ तुमच्यासाठी सोन्यासारखा आहे, त्याचं कारण म्हणजे वेगवेगळे लाभ सरकारच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात येणार आहेत। परंतु तुम्ही हे विसरू नका की आज बुधवार आहे, आज वाटपाचा शेवटचा दिवस आहे, कारण वर्ष पूर्ण संपत आहे। कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये येणार आहेत? तुमचं जर वय वर्ष 22 ते 35 वयोगटातील असेल तर तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये येणार आहेत। 35 ते 45 वयोगटातील असेल तर तुम्हाला गॅसचे 830 रुपये सुद्धा आजच या ठिकाणी येणार आहेत। लाडक्या बहिणींनो, ही 100% खरी बातमी आहे, त्यामुळे लक्षपूर्वक तुम्ही बघायचं आहे। त्या ठिकाणी पुढचं 45 ते 65 वयोगटातील महिलांना त्या ठिकाणी महिला सन्मान बचत प्रमाणपत्रामधून 10,000 रुपये देखील मिळणार आहे। तसेच मतदान कार्डावरती 2,000 रुपये मिळणार आहेत। तसेच लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये देखील मिळणार आहेत आणि गॅसचे 830 रुपये देखील मिळणार आहेत। जसजसं महिलांचं वय वाढत जातं तसतसं वेगवेगळे लाभ सरकारच्या माध्यमातून देण्याची घोषणा स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी केल्याचं बघायला मिळतंय। मग कोणकोणत्या या ठिकाणी अटी पात्रतेनुसार हा लाभ मिळणार आहे? तसेच आज बुधवार या ठिकाणी शेवटचा वर्षाचा दिवस, कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा गोड होणार आहे ते देखील तुम्हाला पुढे लगेच सांगणार आहे। परंतु याआधी सगळ्यात महत्त्वाचं, हा लाभ कसा मिळवायचा? तुम्हाला जर या ठिकाणी मतदान कार्डावरती 2,000 रुपये पाहिजे असतील, 830 रुपये गॅसचे पाहिजे असतील आणि नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये पाहिजे असतील आणि 10,000 रुपये महिला सन्मान बचत प्रमाणपत्रात म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिसमध्ये खातं असेल तर त्यांना 10,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत। तुम्हाला कदाचित विश्वास बसत नसेल, परंतु सरकारने अखेर फायनल निर्णय घेऊन टाकलाय। मग हा सगळा लाभ कसा मिळवायचा टप्प्याटप्प्याने सांगणार आहे आणि या ठिकाणी आज बुधवार कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हा सर्व लाभ भेटणार आहे ते देखील सांगणार आहे। फक्त तुम्ही 2 मिनिटे इथून पुढे आता काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी 12 जिल्हे तर तुम्हाला पुढे सांगणार आहे, परंतु या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 830 रुपये गॅस सिलेंडरचे मिळवण्यासाठी काय प्रोसेस आहे। तुम्हाला 10,000 रुपये स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस या बँकामध्ये खातं असेल तर मिळणार आहे। तर त्यासाठी नेमकी प्रोसेस काय आहे, काय यासाठी अर्ज करावा लागणार आहे का, कोणती अपात्र यादी लावण्यात आल्या का हे देखील सांगणार आहे। आणि 830 रुपये तुम्हाला गॅस सिलेंडरचे सगळे पैसे जर तुम्हाला पाहिजे असतील तर त्यासाठी काय प्रोसेस करावी लागणार आहे ते देखील सांगणार आहे। बघा, हा सर्व लाभ तुम्हाला एकत्रित नवीन वर्षानिमित्त कधी मिळणार आहे तर लक्षात ठेवा, उद्या जानेवारी, उद्याच्या उद्या मिळणार आहे। तर हा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, यामध्ये पात्रता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। तुमचा आता जी काय उत्पन्नाचा दाखला आहे तर तो 2.5 लाखांच्या आतमध्ये पाहिजे, कारण एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले फक्त गोरगरीब महिलांनाच 830 रुपये गॅसचे महिला सन्मान बचत पत्रामधून आता तुम्हाला 10,000 रुपये या महत्त्वाच्या 4 बँकामध्ये, तसेच मतदान कार्डावरती 2,000 आणि नोव्हेंबर डिसेंबरचे या ठिकाणी टोटल 3,000 रुपये फक्त या 12 जिल्ह्यामध्ये आज बुधवार 31 डिसेंबर वाटपाचा शेवटच्या दिवशी या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे। आता यासाठी पात्रता सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलेत
2.5 लाखांच्या आतमध्ये या ठिकाणी उत्पन्न पाहिजे, पहिली पात्रता. दुसरी पात्रता लावण्यात आली तुमच्या घरामध्ये शेती 10 एकरपेक्षा जास्त नसावी. त्यानंतर तिसरी पात्रता सरकारच्या माध्यमातून लावण्यात आले, कोणती व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये नसावी, म्हणजेच कोणी पोलीस नसावा, कोणी आर्मीमध्ये नसावा, त्या ठिकाणी घरामध्ये कोणत्याही व्यक्ती पेन्शन घेत नसाव्या. हा जो लाभ आहे तर यासाठी महत्त्वाचं एक कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी महिला व बाल विकास खात्याच्या माध्यमातून, जसं तुम्ही आता अंगणवाडी सेविकांना लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला तशा प्रकारे ही महत्त्वाचे एक कागदपत्र तुम्ही त्यांना या ठिकाणी देऊन यायचं आहे. कोणतं कागदपत्र आहे ते तुम्हाला लगेच पुढे सांगतो पहा. आणि त्यानंतर लगेचच बुधवारी आज कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार आहे ते पण सांगतो. परंतु अंगणवाडी सेविकांकडे हे जर एक कागदपत्र दिला तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा अर्जासोबत हे कागदपत्र जोडतील आणि तुम्हाला या ठिकाणी आता 2,000 रुपये मतदान कार्डावरती, 10,000 रुपये महिला सन्मान बचत प्रमाणपत्रावर आणि या ठिकाणी तुम्हाला गॅसचे 830 रुपये देखील जमा होतील. तर ते कागदपत्र कोणतं द्यायचं आहे हे देखील आता पाहून घ्या. लाडक्या बहिणींनो, हे महत्त्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजे मतदान कार्डाचं झेरॉक्स. तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे हे मतदान कार्डाचं एक झेरॉक्स या ठिकाणी द्यायचं आहे. कारण आता ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड वापरलं जाणार नाही. कारण तुम्ही मतदान करताय म्हणल्यावर तेच ओळखपत्र ग्राह्य धरलं जाणार आहे. मतदान कार्डाचं झेरॉक्स तुम्ही या ठिकाणी महिला व बाल विकास खात्याच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा अर्ज अंगणवाडी सेविकांकडे भरला असेल तर त्यांच्याकडे मतदान कार्ड या ठिकाणी झेरॉक्स द्यायचा आहे. तर हा कधी द्यायचा आहे तर तुम्हाला येत्या 5 दिवसांच्या आतमध्ये द्यायचा आहे. तर तुम्हाला त्या ठिकाणी मतदान कार्डावरती 2,830 रुपये गॅसचे आणि 10,000 रुपये महिला सन्मान बचत प्रमाणपत्राच्या माध्यमातून देणार आहे. तर हा झाला वेगळा भाग. परंतु आज बुधवार या ठिकाणी आता 31 डिसेंबर रोजी या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे. बघा, यामध्ये पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, दुसरा जालना, तिसरा नांदेड, चौथा परभणी, पाचवा अकोला, त्यानंतर पुढचा जिल्हा सांगितलाय कोल्हापूर, सातारा, त्यानंतर पुणे, त्यानंतर रत्नागिरी, त्यानंतर आता सिंधुदुर्ग, रायगड, धुळे, त्या ठिकाणी आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बुलढाणा आणि बीड या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.